नमस्कार, मी सय्यद हारून अली आज भराडी येथून बोलत आहे. जनजागृती डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भराडी सर्कलमध्ये भराडी मंडळाचे मंडळाधिकारी RP माने मॅडम आपल्यासोबत आहे. आज जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजोत्सव शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ह्यामध्ये कोणते मुख्य मुद्दे आले होते शेतकऱ्याचे आपण जाणून घेऊया. ताई नमस्कार, माने मॅडम आपलं स्वागत आहे. 2 शब्द बोला शिबिराबद्दल. आज शिवाजी महाराजांचे शिबिर चालू त्याबद्दल. सर्वांना नमस्कार. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत महाराजोत्सव अभियान राबवण्यात येते. त्या अंतर्गत आज 17 तारखेला भराडी येथे सदर शिबिर राबवण्यात येत आहे. तर त्याच्यामध्ये आमच्या तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार बनकर सर, मुंडे सर आले होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य राधाभाऊ काकडे, नारायण सर असे विविध सदस्य, तसेच ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आलेले होते. सदर कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विविध प्रश्नावर चर्चा केली. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बरेच रस्त्याविषयीच्या समस्या मांडल्या. तसेच जे फेरफार पेंडिंग आहेत त्याच्या समस्या दिल्या. तर फेरफार पेंडिंग आमच्या स्तरावरच्या आम्ही आज ज्या होतात त्या निकाली काढणार आहेत. तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या ज्या फाईल आल्या होत्या त्याचा आम्ही लगेच निपटारा केलेला आहे. रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मात्र स्थळ पाहणी करून पुढील निर्णयासाठी तहसील कार्यालयात दाखल करता येईल. तसेच भोगवटादार वर्ग 1मधून भोगवटादार वर्ग 2मधून भोगवटादार वर्ग 1मध्ये करण्यासाठी काही अर्ज आलेले आहेत. तर ते सदर अर्ज आम्ही पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय किंवा SDM कार्यालय येथे दाखल करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील तर त्यांनी येऊन सांगावेत. आमच्या स्तरावर त्या निराकरण केलं जाईल. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक जमीन वाटपाचा विषय होता. वांगी खुर्द येथील त्या शेतकऱ्याला गट नंबर 69मधील तो जवळपास 5 वर्षापासूनचा तो प्रश्न प्रलंबित होता. तर त्या शेतकऱ्याचा नाव 7/12वर घेऊन ते जमीन वाटप केले. तसेच स्मशानभूमीचा एक विषय होता भराडीचा. तर सदर स्मशानभूमीची नोंद 7/12वर नव्हती. सदर स्मशानभूमीची नोंद आज रोजी आम्ही 7/12वर घेऊन दिलेली आहे. तर अशा कार्यक्रम आम्ही 7/12 वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र अशा विविध प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला जे आले होते त्यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. आप्पा बोला 2 शब्द शिबिराबद्दल. बोला ठीक.